पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शुक्रवार तारीख 29 मे. पहिले वाचन पेत्राचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 7-13. सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा आणि प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या बहुविध कृपेच्या कुशल कारभाऱ्यांप्रमाणे एकमेकांच्या सेवेस लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहो असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहो अशी करावी, ह्यासाठी की सर्व गोष्टीत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा. गौरव आणि पराक्रम ही युगानुयुग त्याची आहेत. आमेन. प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले आहे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचा गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास आणि आनंद कराल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. पृथ्वीचा न्याय करावयास प्रभू येत आहे. शुभवर्तमान. मार्क अध्याय 11 ओवी 11-26. येशू येरुसलेमात आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानी येथे निघून गेला. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधीही न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. मग ते येरुसलेमात येऊन पोचल्यावर तो मंदिरात गेला आणि मंदिरात क्रयविक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या. त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून ने आण करू दिली नाही. मग तो त्यांस शिक्षण देऊ लागला आणि म्हणाला, माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असा शास्त्रलेख आहे ना, परंतु तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे. मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले, कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्या कारणाने ते त्याला भीत होते. रोज संध्याकाळी ते शहराच्या बाहेर जात असत. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो येशूला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडलेच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. येशूला अंजीर कापण्याची वेळ आली नाही हे माहीत असूनही तो एका वांझ अंजिराच्या झाडाला मुळापासून सुकवताना आपण पाहतो. येशूने कधीही स्वतःसाठी चमत्कार केला नाही, म्हणून आपल्याला माहीत आहे की तो त्याची भूक न भागवल्याबद्दल त्या अंजिराच्या झाडाला शिक्षा देत नव्हता. ही घटना त्याच्या येरुसलेममधील मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घडते.
जिथे त्याला लोक त्याच्या पित्याच्या कामात व्यस्त आढळतील अशी अपेक्षा होती, परंतु त्याऐवजी ते त्याला सांसारिक कामात आणि अनेकदा फसव्या आणि अन्यायी कामात गुंतलेले आढळतात. विशेष करून ख्रिस्ताचे प्रार्थना मंदिर त्याने लुटारूंची गुहा करून सोडली होती. येशूला अपेक्षित असलेल्या प्रामाणिकपणा आणि सरळपणाची फळे तिथे मिळालीच नाही. म्हणून एका अर्थाने अंजिराचे झाड येरुशलेमचे प्रतीक आहे. आज येशूचा संदेश हाच आहे की त्याचे अनुयायी या नात्याने आपण निष्फळ अनुयायी बनू नये. त्याऐवजी आपण त्याचे फळ देणारे अनुयायी बनले पाहिजे. मी येशूचा फलदायी शिष्य आहे की फक्त नावापुरताच त्याचा अनुयायी आहे, यावर आपण चिंतन करूया.